राजुरा तालुक्यातील चनाखा गावात आज सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली। गावातील रहिवासी विश्वनाथ वडसकर यांच्या घरी असलेल्या गुरांच्या कोठ्यात एक हरिण तब्बल 1 तास शिरून अडकले होते। ही बाब समजताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले। ग्रामस्थांनी तात्काळ फोनद्वारे वन विभागाला माहिती दिली, मात्र बराच वेळ लोटूनही बीट वनरक्षक किंवा वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। सध्या वन्यजीव दिवसाढवळ्या गावात व घरांमध्ये शिरण्याचे प्रकार वाढत असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे तसेच जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। यासोबतच मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की वारंवार तक्रारी करूनही वन विभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत। वन्य प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नियमित गस्त, तात्काळ प्रतिसाद पथक आणि नुकसान भरपाईची प्रभावी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। वन विभागाच्या या दुर्लक्षामुळे भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची असा सवाल चनाखा गावातील नागरिक उपस्थित करत आहेत। संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे। 1 तासापासून हरिण इथं असताना सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे हरिण निघून गेला। विश्वनाथ वडसकर यांच्या कोट्यामध्ये दिवसाढवळ्या हरिण शिरलेला आहे। काही दिवसांना वाघही येऊ शकतात, वन्यजीव प्राणी येऊन राहिलेले आहेत। आपलं प्रशासन अजून काही त्याच्यामध्ये दखल घेत नाही, त्यामुळं आमच्या शेतीचाही जास्तीत जनावरं नुकसान करत आहे। तरी आपलं प्रशासनानं सतर्क राहून